विषयी प्रीती, भगवान परमेश्वराविषयी प्रीती आणि माझ्या विलास दादा संसाराविषयी प्रीती निर्माण करून देणारा जगाच्या पाठीवर एकच ग्रंथ आहे, त्याला श्रीमद भागवत ग्रंथ म्हणतात. त्याला श्रीमद भागवत ग्रंथ म्हणतात. श्रीमद भागवत या ठिकाणी श्रवण केले आपण. म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांचं परिपक्व फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. चारही वेदांचं परिपक्व फळ भागवत आहे. लक्ष्मी ऐका, व्यासांनी 17 पुराणाची निर्मिती केली. किती पुराण? हे बोला, किती पुराण? परंतु जीवनामध्ये कधी खतरा त्यांना समाधान वाटलं नाही. आता प्रत्येक माणूस म्हणतो, महाराज विलास दादा मी एवढी संसारासाठी कुटुंबासाठी मरमर केली पण मला समाधान वाटत नाही. ऐका का राव, तुम्ही कुटुंबासाठी किती जरी केलं तरी तुम्हाला समाधान वाटणार नाही. समाधान वाटण्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल, तिने सदा चेता समाधान, तिने सदा चेता समाधान, तिने सदा चेता दिल सदा सदा नाम घोष करू हरी कथा. काय फायदा? तेने सदा चित्ता समाधान. म्हणून आता आपण काल वारीला गेलो असेल अनुभवाला, गुरुवारी बाबाकडे गेल्यानंतर नेहमी बाबा सांगतात श्री विठ्ठल याचं चिंतन केल्यानंतर काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवंताचं चिंतन केल्यानंतर काय होणार नाही. म्हणून एकच विनंती, सर्वांनी 2 मिनिट का होईना भगवंताचं नामचिंतन करायचं. काय करायचं? कबीरदाजी महाराज करते, जब तक रहेंगी जिंदगी फुर्सत न मिलेगी काम से, कुछ वक्तों का ऐसा निकालो प्रेम कर लो श्री राम से. वेळेत वेळ काढून थोडं भगवंताचं भजन करा. म्हणून आपण भागवतामध्ये ऐकलं, परीक्षित राजा आणि शुकदेवजी महाराजांचा संवाद आहे. शुकदेवजी महाराज म्हणतात, राजन ज्या माणसाचा मरण काळ जवळ आला त्यांनी एकच केलं पाहिजे, श्वास श्वास पर कृष्ण भजी श्वास जने हो. जसं महाराजांचं प्रमाण आहे ना, तसंच भगवान परमात्म्याचा गीतेचा श्लोक आहे, गतिर्भ्रता प्रभु साक्षी निवास श्रणम सुरत प्रभ प्रलय स्थानम निधानम विदमव्ययम. या श्लोकावरती टीका करताना माझे ज्ञानोबा म्हणतात, ऐक बरोबर सावधान मध्ये बसा. बघा, जगाच्या पाठीवरती लाखो ग्रंथ आहे, जगाच्या पाठीवरती
लाखो ग्रंथ आहे, पण जगामध्ये कोण्याच ग्रंथाची जयंती होत नाही. जयंती होणारा भारतामधला एकच ग्रंथ आहे, त्याला गीता ग्रंथ म्हणतात. त्याला म्हणून गीता से क्या नाता है, गीता तो हमारी गौ माता. गौ, गीता, गंगा आणि भारत. जोरानं म्हणा, भारत माता की. असं तुम्ही ऐकलं का? अमेरिका मावशी की. भारत, आपण एवढे भाग्यवान आहे. याच भारतामध्ये कुरुक्षेत्राच्या मैदानावरती अर्जुन हा संकटामध्ये होता आणि अर्जुन मोहग्रस्त झाल्यानंतर भगवान परमात्म्याने त्याच ठिकाणी त्याला गीतेचा उपदेश केला. अर्जुन संकट पडता जड भारी. हा पायाखाली गेला नाही पाहिजे म्हणून शांततेला आपण सर्व तरुण मंडळी चला हरिभाऊच्या या ठिकाणी स्वागत आमचे शिक्षक बोलणे नको आता जाऊ दे.